प्रस्तुत अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये ते आपल्याला संदेश देतात की जरी एखाद्या व्यक्तीने या जन्मामध्ये फसवणूक केली, कोणाची मापामध्ये फसवणूक केली, भेसळ केली, तर त्याचं जे खरं माप आहे तो भगवंत मोजतो आणि त्याची पुढे काय गत होते त्यासाठी आतापासूनच सावध राहिलं पाहिजे, ही शिकवण संत तुकाराम महाराज या अभंगातून देतात. ते म्हणतात, सगळ्यात मोठं प्रत्येकाच्या पापपुण्याचा माप घेणारा मापारी हा साक्षात भगवंत आहे. मग त्याबद्दल ते सांगतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी, का रे संसाराच्या, तू का रे व्यवहारी, का रे संसाराच्या, तू का रे व्यवहारी, एखाद्या व्यक्ती जरी या जीवनात पापे करत असेल, गुन्हे करत असेल, मग तो छोटा छोटा व्यक्ती असू दे किंवा राजकारणी असू दे, मृत्यू हा कोणाला चुकत नाही आणि कधी तो जो काळ आहे तो त्याला ओढून नेईल हे सांगता येत नाही. त्यावेळेला कितीही कमवलेला बँकेचा बॅलन्स उपयोगी पडत नाही आणि त्या व्यक्तीला ठाऊक पण नसतं कधी तो घेऊन जातो. तेच इथे संत तुकाराम महाराज सांगतात, नेईल ओढोनी, नेईल ओढोनी, ठाऊक नसता, ठाऊक नसता, राहेन दुश्चित्ता, राहेन दुश्चित्ता, म्हणूनच जे चित्त आहे ते शुद्ध ठेव, ते चित्त दुश्चित्त होऊ देऊ नको. चित्त म्हणजे मन आहे ते शुद्ध ठेवायचं
आणि उठता बसता खाता पिता झोपताना सुद्धा प्रत्येक क्षणी आपलं काम करताना सुद्धा श्री हरीचं स्मरण करायचं. म्हणून हरिविना राहू नको, नेहमी त्याचं चिंतन कर. तरच काय होणार, मृत्यूच्या क्षणी सुद्धा आपल्याला श्री हरी आठवणार. आणि भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, मृत्यूच्या क्षणी जे जे चिंतन असतं त्यानुसार आपल्याला पुढची गती प्राप्त होते. मग मृत्यूच्या वेळी जर भगवंताचं चिंतन झालं तर आपल्याला भगवंताचा धाम प्राप्त होतो, जो महाप्रलयाच्या वेळी सुद्धा नष्ट होत नाही, जिथे सतत सुख सौख्य आनंद लाभते. म्हणूनच म्हणतात, राहेन दुश्चित्ता राहेन दुश्चित्ता हरि बिन हरि बिन हरि बिन हरि बिन यमराजाचे दूत येतात न्यायला, जे पापी लोक असतात त्यांना न्यायला यमराजाचे दूत येतात, आणि जे पुण्यवान लोक असतात त्यांना न्यायला भगवंताचे दूत येतात, विष्णूचे दूत येतात. मग जर पाप जास्त असेल आणि यमराजाचे दूत जर घेऊन गेले तर ते वेगवेगळ्या शिक्षा देतात नरकामध्ये. मग जे दुःख मिळतं आपल्याला ते खूप कठोर कठीण असतं. मग जर अशी वेळ असते त्यावेळेला आपल्याला कोण वाचवू शकतो, या दुःखापासून कोण वाचवू शकतो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त हरी वाचवू शकतो. जर आपण म्हटलं की मी आयुष्यभर मजा मारणार आणि मरतानाच्या वेळी मी हरीचं चिंतन करणार म्हणजे मला मोक्ष प्राप्त होईल, तर ते शक्य नाही. कारण गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे की मृत्यूच्या वेळी शरीराला एवढ्या वेदना होत असतात, एवढ्या वेदना होत असतात की जणू काही 41,000 विंचू चावल्यानंतर जो दंश होईल, ज्या वेदना होतील, 41,000 विंचूंच्या दंशाच्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांची बरोबरी ही मृत्यूच्या वेळी होणाऱ्या वेदनांशी केली गेलेली आहे. मग अशा जेव्हा वेदना होत असतात त्यावेळेला आपल्याला हरी कसा काय आठवणार. म्हणूनच येता जाता उठता बसता कार्य करता वदनी वदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरे इतकेच नव्हे तरी रती सुखाची अवसरी समस्तांची लज्जा तुझिनी हरिचिंतन करी, असे संत म्हणतायत. नाहीतर काय होणार, कठीण हे कठीण हे दुःख संसाराच्या
पावते. मग ती गरीबातली गरीब का असेना किंवा श्रीमंतातला श्रीमंत का असेना, जाताना त्याला एकट्यानेच जावे लागते. आणि जे त्याचे सगळे सोयरे होते, ज्यांच्या भरवशावर तो होता, ज्यांच्या वशिल्यावर तो होता, मग ते सगळे सोयरे त्याला काहीच मदत करू शकत नाही. ते जास्तीत जास्त स्मशानापर्यंत येऊ शकतात, घरातल्या दारापर्यंत येऊ शकतात. पुढचा प्रवास एकट्यालाच करावा लागतो. मग पुढच्या प्रवासात जर पाप केलं असेल तर जी शिक्षा होणार, ती शिक्षा जर होऊ नये, मग त्याच्यासाठी नामस्मरण करावं. म्हणजेच त्यावेळी तुम्हाला कोण वाचवू शकतो? श्री हरी वाचवू शकतो. म्हणूनच त्याला नेहमी आठव, असे संत तुकाराम महाराज अभंगात या सांगतात. राहतील तुरी सज्जन सोयरी सोयरी सोयरी, सोयरी सोयरी आठवी श्रीहरी, आठवी श्रीहरी, आठवी श्रीहरी, आठवी श्रीहरी, श्रीहरी लवलाई, संसाराच्या तुका म्हणे किती करीशी लंडाई, तुका म्हणे किती करीशी लंडाई, संत तुकाराम महाराज म्हणतात, एवढं सगळं सांगून पण जर तू ऐकणार नसशील तर पुढे त्याचे फार मोठे विपरीत परिणाम भोगावे लागतील. जरी या शरीरात भोगावे नाही लागले तरी नरकामध्ये जाऊन जे यातना शरीर मिळतं त्या शरीरात तरी ते परिणाम भोगावे लागणार. म्हणून तुकाराम महाराज सर्वांना सावध करतात आणि हरीच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन आपापली जी काही कर्तव्ये आहेत ती पूर्ण करा, पण हरीला विसरू नका असे म्हणतात. म्हणून जो कोणी एवढं सांगून सुद्धा, एवढी वॉर्निंग देऊन सुद्धा जो ऐकत नाही, त्याला तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे किती करीशी लंडाई, तुका म्हणे किती करीशी लंडाई, गम पम गम पनि सनि ध पम प गम पनि ध पम प गम पम गरे सा गम पनि सनि रे सनि ध पम गरे सा नि ध पम प गरे सनि सा गम पनि सनि सा गम पनि सनि सा गम पनि सनि सा. गम पनि सा रे गा नि सा रे सनि ध पम ग गम पनि सा रे गा नि सा रे सनि ध पम ग सा गम गम पम पनि पनि सा पनि सा रे सनि ध प सनि ध पम ग रे सा गम गम पम पनि पनि सा पनि सा रे सनि ध प सनि ध पम ग रे सा. सा 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 सनि 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 ध प नि 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 धनि धनि ध प प सा सा सा
पसाचा पन्नी निनी पसाचा पन्नी निनी पसाचा पन्नी निनी निसाचा धनी नि पाददा मा पा पा मा गरे सा पा मा गा मा पनी सा निसाचा धनी नि पाददा मा पा पा मा गरे सा पा मा गा मा पनी सा निसाचा धनी नि पाददा मा पा पा मा गरे सा पा मा गा मा पनी सा सनी दा पा मा गरे सा पा मा गा मा पनी सा होईल भंडाई पुढे थोर पुढे थोर होईल भंडाई पुढे थोर पुढे थोर 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 पुढे थोर थोर पुढे थोर थोर होईल भंडाई पुढे थोर पुढे थोर संसाराच्या संसाराच्या